राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे गावात युवा शक्तीच्या पुढाकारातून एक प्रेरणादायी आणि सांस्कृतिक सोहळा पार पडला आहे। युवा निमगाव ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। यासोबतच शिवजयंती फेस्टिवल 2026 अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि श्री दत्त भगवान व महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य संगीतामय श्रीमद भागवत कथा देखील आयोजित करण्यात आली होती। निमगाव कोन्हाळे येथे युवा निमगाव ग्रामस्थ या तरुणांच्या संघटनेच्या पुढाकारातून गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। गावाच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमात भाऊसाहेब कातोरे, सोपानराव जगताप, सुखदेव बारहाते, सखाराम नेहे, खंडेराव कडलक, बाळासाहेब कातोरे, राजेंद्र वदक, धोंडीराम खरात, प्रकाश गोसावी, बबनराव बडादे, अशोक रायभाने, गोपीनाथ मते, भानुदास कातोरे, रामचंद्र कातोरे, रावसाहेब जगताप, उत्तम आरगडे आदींसह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित ज्येष्ठांनी युवांच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशाच सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली। 2026 आपला राजे शिवछत्रपती महाराज शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होत आहे। या शिवजयंतीच्या पहिल्याच मीटिंग झाली। अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि त्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत जो कार्यक्रम झाला त्यामध्ये ज्या सूचना केल्या त्यामध्ये माझ्या मते योग्य अशा झालेल्या आहेत। कारण मी या ठिकाणी एक सूचना केली होती की लहान मुलाचे कार्यक्रम होताना हा शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आहे, या ठिकाणी लावण्या हा जो कार्यक्रम आहे तो शक्यतो टाळावा। त्याऐवजी आपण छत्रपती महाराजांच्या जीवनावर जे आधारित कार्यक्रम असतात ते घ्यावे। ते आतापर्यंत झालेले आहेत, त्याबद्दल मी युवा ग्रामस्थांचं जे कमिटी आहे त्यांचे मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय मोठ्या थाटामाटाने कार्यक्रम सुरू होत आहेत। या कार्यक्रमाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध राहत नाही। जे चांगलं काम आहे त्याला आमचा निश्चित पाठिंबा असतो आणि जरी आम्हाला फेटे बांधले असतील तरी आम्ही छत्रपतींची ज्यावेळेस शिवजयंती येते त्यावेळेस आम्ही कायम तरुण असतो आणि कायम आम्ही तरुणच राहणार या शिवजयंतीसाठी। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय हिंद। हे सर्व जाणकार मंडळी प्रत्येक जण विचार करतो की या गावाला खऱ्या अर्थाने शुद्ध कारभारी लाभलेले आहेत। मित्रांनो, या कार्यक्रमाबद्दल जो काही अनुभव आहे ते मी नंतरच्या कार्यक्रमात खूप काही सांगेल, पण आज या पिढीचं कौतुक करतो आणि असले कार्यक्रम, शांततापूर्वक कार्यक्रम, भेदभाव विसरून आपल्या गावाची प्रगती कशी होईल आणि आपल्या पाठीमागे कुणाचे आशीर्वाद आहेत, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील। रात्री जो कार्यक्रम झाला बऱ्याचशा महिलांना पैठणी मिळाली आणि आता ज्येष्ठांना फेटे मिळाले, यात मी या मंडळाचा अभिमान आणि कौतुक करतो। एवढे बोलून या ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र। दरम्यान निमगाव ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंती फेस्टिवल 2026 अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्री दत्त भगवान व महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 17 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 17 फेब्रुवारी रोजी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम, 18 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, 19 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सकाळी श्रीमद भागवत कथा पारायण, तसेच 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी विशेष धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात आले। 23 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। भगव्या पताकांनी सजलेले वातावरण, पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गावात शिवमय वातावरण निर्माण झाले होते। त्याचबरोबर 26 फेब्रुवारी रोजी पपू महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली। त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। निमगाव कोन्हाळे गावातील तरुणांनी घेतलेला पुढाकार आणि ज्येष्ठांचा सन्मान तसेच शिवजयंतीनिमित्त आयोजित धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमामुळे गावात एकात्मतेचे आणि संस्कारांचे वातावरण निर्माण झाले आहे। युवा पिढी आणि ज्येष्ठांचा संगम घडवणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे।
प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.